नमस्कार, मी प्रीती. जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मनसेना संपर्क कार्यालय पुणे मारुती येथे येणाऱ्या महापालिका निवडणुका संदर्भात तसेच सोलापूरमध्ये जी पूरग्रस्त लोकांना जी त्रास होत आहे त्या लोकांना आपण कशी मदत करायची आपल्या पक्षाच्या वतीने त्या संदर्भात आमचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विनायक अण्णा महेंद्रकर व लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रामपुरे, सुभाष माने व निलेश मांडे इतर पदाधिकारी व सर्व महाराष्ट्र निर्माण सेनेचे अंगीकृत संघटनेचे सर्वच पदाधिकारी आज बैठकीमध्ये असा संकल्प करण्यात आला की येणाऱ्या महापालिकेमध्ये जास्तीत जास्त कसं ताकदीने आपले नगरसेवक तिथे पाठवण्यात येतील व प्रत्येक प्रभागामध्ये जे जे इच्छुक उमेदवार आहेत, ज्यांनी इच्छुक झाले त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या बूथमध्ये कशी बूथ यंत्रणा राबवण्यात यावी त्या संघाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आता ही बैठक आत्ता संपन्न झाली. येणाऱ्या महापालिकेमध्ये कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्र निर्माण सेनेचं रेल्वे इंजिन जाणार म्हणजे जाणारच, कारण सर्वजण आत्ताच एकमुखी सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून असंच आम्ही चंग मानलेलं आहे की येणाऱ्या महापालिकेमध्ये रेल्वे इंजिन आम्ही पाठवल्याशिवाय आम्ही सर्वजण स्वस्थ बसणार नाहीत. राजसाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन आज निवडणूक आयोगाने जे निवडणुकीचा बार उडवला आहे, डिसेंबरच्या सुरुवातीला या सोलापूर जिल्ह्यातील या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यानंतर जानेवारीच्या साधारणतः बहुतेक जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या महानगरपालिका होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील सर्व नेते लोकांनी या निवडणुकीसाठी झुकून आपण प्रयत्न केला पाहिजे असा आदेश मुंबईतून शिवतीर्थावरून निघालेला आहे. त्या अनुषंगानं आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका तर निवडणुकीसाठी आम्ही सज्ज राहण्यास आमच्या सर्व तालुका अध्यक्ष असू द्या, जिल्हाध्यक्ष असू द्या, सर्व ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. परंतु पक्ष स्थापनेपासून या सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांना जो सोलापूर जिल्हा सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक आंदोलनानंतर मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यानंतर जर कुठलं नाव येत असेल तर ते सोलापूर हे नाव येत होतं. आणि ह्या सोलापुरातली पदाधिकाऱ्यांना एक खंत आहे की आम्ही सन्माननीय राजसाहेबांना आम्ही दैवत मानतो, कारण या सोलापूर शहरातले पदाधिकारी स्वतःला असं समजतात की आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला आहे, परंतु कर्म सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे. राजसाहेबांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र, राज ठाकरेंच्या स्वप्नातलं सोलापूर शहर बनवण्यासाठी स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर, हरित सोलापूर ही संकल्पना सन्माननीय राजसाहेबांनी ठेवलेली आहे. पक्षस्थापनेच्या दिवशी सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की या सोलापूर शहरामध्ये जी आज विदारक स्थिती आहे, आज जे शहर म्हाताऱ्याचं शहर म्हणून गणलं जाऊ लागलं आहे, ही परिस्थिती भविष्यामध्ये येऊ नये. भविष्यातली पिढी सन्माननीय राजसाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन या सोलापूरकरांना मी एक आव्हान करतो की तुम्ही आज तागत गेली 70 वर्ष झालं सर्व पक्षांना महापालिकेमध्ये सत्ता दिली, त्यांचा कारभार पाहिला, सत्ताधाऱ्यांची पण सुद्धा गेल्या वेळी तुम्ही सत्ता दिली, पण त्यांचं काय झालं? 4 वर्ष त्यांना स्थायी समितीचा सभापती देता आला नाही. या सोलापूरचा सर्व कारभार त्यांनी तर 3 वर्ष प्रशासकाच्या हातात आहे, परंतु मी म्हणतोय की ह्या लोकांनी फक्त मलिदा महापालिकेचा वाटून खाण्यासाठी, या सोलापूरकरांच्या जनतेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी हा पूर्ण कारभार प्रशासकाच्या हातात दिलेला आहे. आणि प्रशासनाचा अधिकारी इतका मुजूर झालेला आहे की ह्या लोकप्रतिनिधीसुद्धा तो ऐकत नाही आहे, मनाचा कारभार करतो आहे, कारण त्यांना माहीत आहे की हे लोकप्रतिनिधी जे नगरसेवक म्हणून जे आज गेलेले आहेत, कारण नगरसेवक हा
त्या प्रभागाचा तो सेवक असतो, त्यानं सेवा वगैरे काय केली नाही, फक्त आपल्याला मेवा कसा मिळेल ह्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याशी लालून सांगण केलेलं आहे आणि या सोलापूरला भकास करून टाकलेला आहे. म्हणून सोलापूरकरांना माझी एक कळकळीची विनंती आहे, इतके दिवस पाहिलं असेल, आता तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एक सन्माननीय राजसाहेबांच्या शिलेदारांना तुम्ही एक महापालिकेमध्ये एकदा संधी द्या आणि पहा. सन्माननीय राजसाहेब ठाकरे म्हणतात की या एक वेळ माझ्या हातामध्ये महाराष्ट्र द्या, स्वतः सरकार सरळ करेन. आम्ही तुम्हाला या अनुषंगाने राजसाहेबांच्या विचारावर राजसाहेबावर विश्वास ठेवून आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या जीवावर सांगतो की एकदाच सोलापूरकरांनी आम्हाला महापालिकेत संधी द्यावी. या प्रशासनाला नाही जमिनीवर बसवलं, त्यांना नाही आम्ही चाबूक काढून त्यांच्यावर जर प्रहार केला आणि त्यांना सोलापुराचं नीटनेटकं जे सन्माननीय राजसाहेबांचं स्वप्न आहे, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर, हरित सोलापूर, आणि या सोलापुरातली बेकारी कधी कोण म्हणणार नाही की या सोलापूर हे म्हाताऱ्याचं शहर आहे. प्रत्येकाच्या आईवडिलाला पण सुख देण्याचं काम, कारण इथं आम्ही पहिलं आमचं धोरण आहे या सोलापूरला कसा रोजगार मिळाला पाहिजे. या सोलापुरामध्ये ह्यांनी नुसतं आश्वासनं देतात, IT पार्क येते, परंतु ह्यांनी जर आश्वासनं दिलेलं आहे सरकारने, परंतु या सरकारला इथं म्हणजे IT पार्क आणण्यासाठी किंवा रोजगार उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सेवकच त्यांना त्यांच्या गजावर दंडुका घेऊन थांबणार आहे. म्हणून मला पूर्ण खात्री आहे, आम्ही सर्वांनी निश्चय केलेला आहे की काही करून यावेळी महानगरपालिकेमध्ये आपलं इंधन धडकणार आणि या सोलापूरकरांची आम्ही सेवा करणार. एवढंच या अनुषंगाने आज आमचा संकल्प झालेला आहे. अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा.